नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज दोघं बाप लेकाला सुट्टी होती, इलेक्शन आहे ते म्हणून दोघाला पण सुट्टी आहे. आणि सुट्टी राहिली का मी पण थोडं लेटच उठते. ते चांगलं नाही आपल्यासाठी, का तर आपलीच कामं लांबत चालतात, दिवसभर किचन मध्ये जातोय. पण असं वाटतंय सकाळचं थंडीमुळे नकोच उठायला पाहिजे, झोपूनच राहायला पाहिजे. पण नंतर आपल्याला समजतं थोडस वेळ होऊन जाते तेव्हा. तर आता मला बनवायचे स्वयंपाक आणि ते दोघं बाप लेकं बाहेर गेलेत. थोडस ना म्हणजे बाहेरून फिरून येतात ते, मग बराबर त्याला पण जेवायची इच्छा होते, नाही तर घरात बसून त्याला जेवायची इच्छा होतच नाही. तर 1 वाजले. आतापासून मी ब्लॉगची सुरुवात करते. पुढची रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता मला फक्त भाजी बनवायची. चपात्या माझ्या बनवून झाल्या होत्या, म्हणजे चहा पाणी नाश्ता सगळं झालंय. चपात्या सुद्धा बनवून झाल्या, फक्त भाजी टाकायची राहिली आणि बाकीची कामं आवरायची आहेत मला. तर इथून पुढे ना मी प्रयत्न करेल की माझे एक लॉंग व्हिडिओ यायलाच पाहिजे रोज. म्हणजे कसं आहे, शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दाखवते, पण पूर्ण डेली रुटीन नाही दाखवता येत. शॉर्टकट मध्ये आपण सगळं दाखवतोय. तर प्रयत्न माझा राहील की म्हणजे एक लॉंग व्हिडिओ येणारच, असं करेल मी. बघूया आता. कसं सुट्टीचे दिवस राहिले ना 2 दिवस, तर त्याच्यामध्ये माझ्याकडून नाही होत, का तर घरचे घरी राहिले ना तर मग आपण शक्यच नाहीये. घरात खूप चिडचिड होते. त्याच्यापेक्षा असं वाटतंय की ज्या दिवशी ते ऑफिसला जातात, राजवीर स्कूलला जातोय, जेव्हा मला वेळ असतो भरपूर, तेव्हा मी लॉंग व्हिडिओ टाकणारच आहे. तर बऱ्याचशा ताईंना माझे लॉंग व्हिडिओ सुद्धा आवडतात बघायला, तर ते म्हणतात की रोज टाकत जाताय, पण काही ना काही कारणामुळे ते राहून जाते. पण इथून पुढे नक्कीच मी प्रयत्न करेल. तर चला आता मी पण भाजी करून घेते आणि नंतर मला दुसरे सुद्धा काम आहेत. तर कंटिन्यू माझ्या ब्लॉग मध्ये राहा. मी संध्याकाळपर्यंत तुमच्यासोबत माझी रुटीन शेअर करेल. म्हणजे आता किती 1 वाजतोय, तर 1 वाजेपासून तर रात्रीचे 10 किंवा 11 वाजतात मला झोपायला. त्याच्या अगोदर तर कधीच आमचं आवरत नाही. पण तोपर्यंत जितकी काही माझी रुटीन आहेत ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आमचे हे गावाकडचे शेंगदाणे आहेत ना, तर ते मी कालच फोडून ठेवले होते, ते सुद्धा मला भरून ठेवायचे होते. आता त्याच्यामध्ये थोडीफार माती येते, शेंगायला माती असते ना, तर ते काढावं लागतंय. नाहीतर घाईघाईत आपण काय करतो, टाकून देतोय ना, तर भीती वाटते. कसं ते भाजीमध्ये आलंय ना, तर मग बघायचंच काम नाही. वरडारडा तर वेगळाच, पण त्रास वेगळा होईल. तरी त्याने जे काही शेंगा पडून ठेवल्या होत्या ते व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवलं आणि आता फक्त भाजी टाकायची राहिली होती. आणि दोघं बाप लेकं बाहेर गेले होते, तोपर्यंत म्हटलं चला भाजी झालीच पाहिजे, का तर घरी आल्यावर त्याला असं वाटतं की लगेच ताट पाहिजे. आणि जोपर्यंत घरी राहिले ना तोपर्यंत म्हणतात की नंतर जेवूया, त्याच्यानंतर होईल, असं तसं द्यायचं चालतं. पण जर बाहेरून आल्यावर ते म्हणतात तू इतक्या वेळेस काय करत होती, पटकन का केलं नाही, ते काय करत होती त्या टाइमात, ते बनवून घ्यायचं होतं, मग का केलं नाही, हे बडबड अशी चालू असते. पण इतकं सिरियस ते बोलत नाही, नॉर्मलच चालतं द्यायचं, म्हणून मी पण काही इतकं हे घेत नाही. पण टायमावर सगळं काही मी करून घेते आणि टायमावर देऊन टाकते, तर ते काही पण मला बोलत नाही. तर म्हटलं चला, मिरच्या ना मोठ्या जे असतात ना, मोठ्याल्या जाड मिरची, ती तिखट नसते, ते पण मला थोडंसं हिरवी मिरचीचा ठेसा पण करायचं होतं. ठेसा मला खूप आवडतो, मी कधी पण खाते. तिखट आमच्या घरात जास्त खातात, मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आमच्या घरात खूप जास्त तिखट खातात. राजवीरसुद्धा खातो, मीच नाही तर. म्हणून मी ठेसा वगैरे कधी पण करून ठेवते, जेणेकरून म्हणजे एखाद्या वेळेस जर भाजी आपली जास्त तिखट नाही झाली, नॉर्मल झाली, तर त्याला नाही आवडलं तर मग मी ठेसा वगैरे देते, तर होऊन जाते. तर म्हटलं चला, जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत इथं भाजी टाकून देते. तर तुम्ही मला विचारताय ना की ताई तू आता कोणतं कट केलंय, आता छान दिसतंय. तर पहिले ना मी फेदर कट केला होता, ते फेदर म्हणत होते. आता इतकं काही आपल्याला कटमध्ये माहिती नाही कोणतं चांगलं आहे असं तसं, पण तेव्हा मी फेदर केला होता. आणि आता मी घरी येऊन काय केलं, परत मी पार्लरमध्ये गेले नाही. तुम्ही बोलले होते ना की त्याचं लॉंग व्हिडिओ बनवू आणि त्याच्यावर आम्हाला सांग, तर तसं काही नाही, मी घरी केले. पहिल्यानं पण मी घरी केले असते ना तर खूप छान झालं असतं, असं मला स्वतः वाटत होतं. नंतर मला खूप पश्चाताप झालं, पण काय हरकत नाही, आता मी परत करून घेतले. आणि मी स्वतः नाही केले बरं का, आता तुम्ही म्हणणार की काही पण म्हणते, पण मी दुसऱ्याच्याकडून करून घेतले आणि आता सरळ करून घेतले. पहिले खूप म्हणजे अशी खालीवरती होते ना, ते विचित्र दिसत होते ना, लॉंग राहिले होते ना, स्टेप राहिलं होतं ना, काहीच नाही, विचित्र दिसत होतं मला. म्हणून मी सरळ करून घेतले, म्हणजे खूपच शॉर्ट झाले आता. पण काय हरकत नाही, 1 वर्षात ते लांबून जातात, तसं काहीच मला वाटत नाही की आपले केस खूप शॉर्ट झाले. परत ते वाढून पण घेऊन मी, का तर मला माहिती आहे की ते कशाने इतके केस वाढतात म्हणून, का तर मी तेल घरी बनवते, सगळं काही होम रेमेडी मला माहिती आहे, पहिल्यापासून करत आले. तर मला त्याचं काहीच वाटत नाही की आपण इतके केस कापले ना आपले कधी वाढणार, काय वाढणार, हे सगळं काहीच फरक पडत नाही, का तर ते वाढून जाणार आहे. आणि थोडीशी मेहनत लागते, ते आपण करू शकतो, तितकं काय नाही, नॉर्मल गोष्ट आहे.
तर कटचं तर कोणतंच नाव नाही आहे. सरळ मी करून घेतलंय. आता तुम्हाला याच्याबद्दल डिटेल ब्लॉग नाही बघायला भेटणार, का तर मी घरीच केले होते आणि ते काही मी शूट पण न केलं होतं. का तर त्या दिवशी माझं न खरंच असं वाटत होतं, की आपण केसांची वाट लावली आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कशाला घेत बसायचं, म्हणून मी तसलं काही घेतलं नव्हतं. तर नॉर्मल मी सरळ करून घेतले, तर ते छान वाटतंय आता. तर इथे घरातले कामच चालू होते माझे. पहिले तर मी स्वयंपाक करून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना, हा बॉक्स ह्या साईडला लावायचं होतं. जो माझा सिंगल बेड होता तो मी खोलून ठेवला. का खोललाय ते पण मी तुम्हाला सांगते. खूप जागा कमी पडत होती. तितकी समोरची जी जागा दिसते ना तुम्हाला, तितकीच राहत होती. जर कोणी आलं तर जेवायला बसले तर जागा राहत नव्हती, इतकं कमी होत होता. म्हणून मी ना जो सिंगल बेड आहे तो खोलून ठेवलाय आणि त्याला मी कुठं ठेवलाय ते पण तुम्हाला मी सांगते. पहिले तर मी ना जे खालचे जे पार्ट होते ना तिचे, ते फ्रीजच्या मागे ठेवले. काही गादी होती ना ती बेडमध्ये ठेवली आणि जो मागचा पार्ट होता ना ते पण मी तुम्हाला पुढं दाखवते. तर सगळे वेगळे पार्ट करून घेतले आणि व्यवस्थित जागेवर ठेवले, म्हणजे जागा पण गुंतली नाही आणि असं वाटत पण नाही की आपण त्याला खोलून ठेवले. किंवा बाल्कनीमध्ये पण मी टाकलं नाही, का आता तो खराब होऊन जाणार. आज नाही तर उद्या आपण कुठेतरी जाणार राहायला, परत आपल्याला तो बेड लागणार किंवा आपण मोठी रूम करणार तेव्हा पण आपल्याला तो बेड लागणार. मग कशाला वाया घालवायचं, म्हणून व्यवस्थित जिथं मला ठेवता येईल ना तिथं मी त्याला ठेवून दिलंय आणि ओपन करून ठेवलं. म्हणून आता खूप मोठी जागा झाली आहे त्यांना आणि कोणी आलं तरी जागा पण आता पुरून जाते. तरी ते ना काही दळण वगैरे दळून आणलं होतं, तेही व्यवस्थित आता डब्यात भरून ठेवले. त्याला सुट्टी होती म्हणून त्याच्याकडे मी दळण काढून देते, का तर गाडीवर ते नेतात आणि अशी जर मी डायरेक्ट डब्यात घेऊन गेले किंवा पिशवीत घेऊन गेले तर खूप लांब जावं लागते आणि लगेच आपले हात पण गळतात. म्हणून आहे ना मी अशी ते घरी राहिले ना त्या दिवशी दळण काढून देते. ते आणतात, थोडंसं चिडचिड करतात, ते नको बोलतात, तुझं काम आहे तू करायला पाहिजे असं ओरडतात मला. पण नंतर हो म्हणतात. त्याला माहिती इतकं वजं घेऊन हे वरती कधी येणार, खाली कधी जाणार, मग तिकडं कधी जाणार, म्हणून हो म्हणतात. थोडंसं चिडचिड करतात, पण आपण जर सांगितलं की हात गळतात, इतक्या लांब कसं जायचं, असं तसं बोललं की मग होऊन जातं माझं काम. तर ते काढून दिलं मी त्याला आणि डस्टबिन वगैरे पण घासायचे होते, खूप खराब झाले होते. आता जसं कचरा टाकलं तसं मी त्याला घासून काढते, तर तेही स्वच्छ करायला आता बाहेर ठेवले होते मी. आणि त्याच्यानंतर हा मशीनवर इतका पसारा झाला होता खूपच जास्त, हे मला आवरायचं होतं. आता इतक्या पिशव्या कसं काय आहे माझ्याकडे ते पण मी तुम्हाला सांगते. कोणत्याही भाजीची पिशवी असू द्या किंवा काही पण येऊ द्या तरी पण मी ती सांभाळून ठेवते. इतकी मला का सवय माहिती नाही. कुठं पण ठेवणार, पण पिशवी एक पण फेकणार नाही, तसलं तसेच ठेवते. आणि कधी पण मला त्याच्यानं काम पडतं बरं का. कधी पण मला पिशवी लागली का लगेच सापडते किंवा लगेच भेटते मला. नाहीतर आपण जर फेकून दिली ना तर आपल्याला भेटतच नाही. पूर्ण पिशव्या मी ठेवते. मला राजूरचे पप्पा इतके ओरडतात, तुला पिशव्या कशाला लागताय, तू खाली पिशवी का घरात ठेवते, खूप ओरडतात. पण तरी पण मला लागताच. मी इकडं तिकडं अशी ठेवत राहते आणि जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण काढून म्हणजे लगेच कामाला घेतोय. तर असं त्याचं कामच आहे ओरडायचं. तर मशीनवर जे काही राडा होतं ते उचलून घेतलं आणि खाली जे दिसते ना ते राजवीरचे पतंग आहेत, इतके त्यानं सांभाळून ठेवले ना. तर 9-10 तरी त्याच्याकडे पतंग असेल आणि एक पण त्याला उडवता येत नाही. त्याचं पतंग वरती जातच नाही. त्याला इतकं जमत नाही, अजून तो लहान आहे तरी पण त्याला पाहिजे. मोठ्या माणसासारखं करायला बघतो किंवा मोठं मुलं असतात ना त्याच्यासारखं करायला बघतोय, पण जमत नाही त्याला. तर सगळं घर क्लीन केलं, पूर्ण झाडू मारून घेतलं, बाहेरचं पुसलं, घरातलं पुसून काढलं, स्वच्छ झालेलं होतं. खूप छान वाटत होतं घरात. असं क्लीन झालंय ना तर मनाला आणि घरात पण प्रसन्न वाटतंय. तर इथं ना आता जेवण करायचं होतं. तर असं काही आजचा बेत होता, म्हणजे नॉर्मलच मेथीची भाजी आणि चपाती. आमचं तर असंच असते. आणि आता सगळ्यांचे जेवण झाले होते. आता सगळं पसारा उचलायचं होतं. आपलं कामच ते आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. खाली आपण जिथे जेवतोय ना तिथे मी कधीच झाडू मारत नाही. झाडू मारलं तर बोलतात झाडू आपलं लक्ष्मी असतं आणि त्यांना आपण जेवलेलं ते खरगट असतं ते कधीच झाडू नाही. म्हणून आहे ना मी पोछाच मारते, डायरेक्ट पुसून घेते आणि त्याच्यानंतर जास्तच कचरा वाटला तेव्हा झाडू मारते, नाही तर असं मी झाडू मारत नाही. आणि त्याच्यानंतर जेवण झालं, सगळं काही क्लीन करून तर झालंच होतं. आणि आता दोघं बाप लेकाला जायचं होतं बाहेर, का तर ते संध्याकाळचे 4 वाजता पण असो किंवा 5 वाजता पण असो, सुट्टी असली का त्याला बाहेर कुठेतरी जायचं असतं. मी पण जाणार होते, पण खूप जाम थंडी वाजते. मला थंडी अजिबात सहन होत नाही, लगेच मी बिमार पडते किंवा मला वेगळंच व्हायला लागते. म्हणून मी कुठंच नाही, सध्या तरी मी घरीच आहे. तर म्हटलं चला, माझ्याकडं थोडासा वेळ होता आणि मला ड्रेस पण फिटिंग करायचं होतं. म्हणजे अचानक जर कुठं ठरलं आपल्याला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, तेव्हा ना फिटिंग केलेलं नसलं ना तर खूप चिडचिड होते, की स्वतःची मशीन असून आपण करत नाही ना, तर मग मला स्वतःच असं वाटतंय ना की का केलं नसेल आपण.
जेव्हा लागते तेव्हाच का बघतोय असं वाटतं मला, म्हणून मी आज फिटिंग करणार होते. का तर खूप मोठा तो आलेला. मला एक्सेलच लागते, पण मी कधी पण डबल एक्सेल मागवते, त्याच्यामध्ये ना खूप मोठा होऊन जाते आणि जरी एक्सेल जर घेतलं तर तो हाईटला कमी पडतो, म्हणून मी डबल एक्सेलच घेते आणि तो खूप मोठा येतोय आणि मग त्याला फिटिंग करताना खूप मोठं टास्क असतो माझ्यासाठी. का तर त्याला कट करून करावं लागते. जास्त जर आपण फिटिंग केलं तर मग तो वेगळाच दिसतो, म्हणजे वेगळा झोळ पडतोय साईडनं आणि मग तो अजिबात चांगला दिसत नाही. म्हणून मला कट करायचं होतं थोडं आणि मग फिटिंग करायचं होतं, का तर तो खूप मोठा चाललेला होता आणि मी घातलं होतं तेव्हा तर मला असं वाटत होतं की हे माझ्या मापाचं बनणार पण नाही. पण नंतर मी थोडंसं कट केलं साईडनं आणि होऊन गेलं. ब्लॅक कलरचा आहे तो, पण जास्त करून ब्लॅक कलरचे ड्रेस माझ्याकडे भरपूर आहे. मला खूप कलर आवडतो तो, पण जास्त करून नाही घेत आता. सध्या तरी दुसरेच कलर मी घेते. जास्त ब्लॅक ब्लॅक पण नको वाटते, का तर एक कलर आपण जास्त वेळेस नको वाटतं आपल्याला, दुसरं काहीतरी ट्राय करायचं असतं. तर असा काही तो ड्रेस होता, पूर्ण आहे. त्याच्यासोबत प्लाझो पण आहे. खरंच खूप छान होता. कापड पण मस्त आहे त्याचं आणि लेंथमध्ये पण मला भरपूर आलेला तो. का तर मला लेंथमध्ये कपडे कमी पडतात. म्हणजे कोणताही टॉप घेऊ दे तो शॉर्ट होतात. जास्त जर महागाचं घेतलं तेव्हाच मला टॉप व्यवस्थित येतो, नाहीतरी येत नाही. पण हा ड्रेस आहे ना खूप स्वस्त होतं. फक्त 400 रुपयाचा आणि तो व्यवस्थित मला आला म्हणून खूप आवडत होतं मला. थोडंसं अजून लूज आहे, पण काही हरकत नाही. आता मी त्याला फिटिंग करणार नाही. जास्त फिटिंग केल्यावर तो चांगलंच दिसणार नाही, का तर त्याचं कापडच तसं होता. तर चला आता जे काही राहिलेले पुढचे कामंसुद्धा मला आवरायचे होते. संध्याकाळ झाली, दिवस माळला होता. आता म्हटलं मशीन वाजवायला नको आहे. संध्याकाळचे ना कपडे वगैरे शिवायचे नसतात. असं म्हणतात की जेव्हा दिवस माळतोय ना तेव्हा आपण मशीन वगैरे किंवा कपडे वगैरे काहीतरी शिवतोय ना, तर ते बंद करायचं. सुई धागा संध्याकाळचं घेऊन बसायचं नाही. आणि संध्याकाळच्या टायमामध्ये आपल्याला देवाला दिवा लावायचं, दारात दिवा लावायचं, तुळसला दिवा लावायचं, हे कामं करायचे मग चांगलं वाटतं असं म्हणतात. म्हणून मी कधीच ना कधी पण ब्लाऊज वगैरे शिवायचं राहिलं, कितीही अर्जंट असू दे ते साईडला सोडून देते. पहिले हे काम करून घेते. बाहेर जाण्याच्या अगोदर पण मी दिवाबत्ती करूनच जाते. असं वाटते की नाही फ्रेश, मला स्वतः पण फ्रेश वाटते आणि खूप मस्त वाटते. घरात एकदम प्रसन्न वाटते अगरबत्ती वगैरे लावून दिली की. तरी ते मस्त मी गाणे पण लावले होते टीव्हीमध्ये आणि म्हटलं चला तोपर्यंत दिवाबत्ती पण करून घेते. आणि भजन वगैरे असं काही लावलं ना तर घरात खरंच खूप छान वाटते. टीव्ही कोणी बघत नाही आमच्या घरात, कोणीच नाही, मी पण नाही, तर माझं लेकरू सुद्धा बघत नाही. पण नावाची तर ती चालूच पाहिजे आम्हाला. बंद जर झाली तर अजिबात घरात मन लागत नाही. तर इथे ना माझ्या बाळाचं हेल्मेट कुठे, तर रिमोट कुठे, तो बाहेर जातो ना तेव्हा असलं काही पसारा करून ठेवतो, ते मला आवरायचं असतं. सगळं काही व्यवस्थित ठेवलं. आता जायचं होतं किचनमध्ये, का तर संध्याकाळ झाली, जेवणाची सुद्धा तयारी करायची होती. दिवसभर आपलं ना काही कामं चालूच असतात आणि ज्या कामात आपण बिझी असतो ना त्या कामात खूप मला चांगलं वाटते, का तर आपल्या डोक्यात दुसरं काही राहत नाही आणि नॉर्मल आपण कामात राहिलो ना तर दिवसभर कामात जातोय आणि संध्याकाळची पण झोप पण चांगली लागते. आपण जर सकाळची पटकन कामं आवरून आणि डायरेक्ट असं म्हणजे दुपारचा आराम केलं तर संध्याकाळचं कधी झोप लागत नाही. पण मला असं वाटतं की आपण जर घरातले छोटे मोठे जर आपण कामं करत राहिलो तर दिवसभर आपण पण थकतोय आणि संध्याकाळची झोप पण चांगली लागते आणि मग फ्रेश पण आपण दुसऱ्या दिवशी उठतो. तर म्हणून आहे ना मी दुसऱ्या आपल्या डोक्यात विचार येण्यापेक्षा ना घरात जितकं आपण कामात मन लावेल ना तितकं आपलं दिवस पण चांगला जातोय आणि दिवस पण निघून जाते. नाहीतर एकटं माणूस खूप बोर होतोय, घरात कोणी बोलायला राहिलं नाही तर. आपण जर सारखंच रील्स बघित राहिलो, मोबाईल बघित राहिलो तर आपलं डोकं पण खराब होते आणि डोळ्याला पण त्रास होते. मला स्वतः होते. पहिले मी खूप मोबाईल बघायची, म्हणजे कंटिन्यू रील्स वगैरे किंवा हे ते असंच माझं चालायचं. त्याच्यामुळं मला चष्मा लागलेला आहे. जास्त मोबाईल बघून पण चांगलं नाही आहे. मी सध्या तरी इतकं बघत नाही. माझं व्हिडिओ वगैरे बनवून झालं की थोडेफार रील्स वगैरे बघितलं की लगेच साईडला ठेवून देते, नाहीतर जास्त त्रास होतो आणि मला ते अजिबात लावायला आवडत नाही. तर इथे ना सगळं किचन ओटा पहिले क्लीन केला. खूप पसारा झाला होता. दूध आणलं होतं त्याने ते तापायला ठेवलं आणि किचन ओटा स्वच्छ केल्याशिवाय काही आपल्याला जमत नाही. स्वयंपाक कोणतेही करू द्या. तर दूध एका साईडला ठेवून दिलं. म्हटलं तोपर्यंत भाजीची सुद्धा तयारी करून घेते. चपात्या माझ्या बनवून झाल्या होत्या आणि मला माहिती होतं की आता पाणी येणार आहे म्हणून पटापट सगळं आवरायचं होतं मला. तर म्हटलं चला लगेच भाजी पण टाकून देते. बटाट्याची आणि टमॅट्याची मिक्स भाजी करायची होती मला. भाजीला काहीच नव्हतं आज आणि ही भाजी ना जेव्हा काहीच नसतं ना माझ्याकडे तेव्हा मी बनवते. मिक्स भाजी त्याला आवडते पण मला अजिबात आवडत नाही. माझ्यासाठी मला दुसरं काहीतरी बनवायचं होतं. बटाटा बोलले की मला जमतच नाही. ते ना काही पॅकेटचं दूध आणलं होतं त्यानं आणि काही सुट्टं दूध आणलेलं होतं. ते व्यवस्थित एका पातेल्यामध्ये तापवलं. आता मला तूप काढायचं. इथून पुढं मी म्हणजे जे साय असते ना ती जमा करणार आहे. पहिले मी आणत नव्हते, का तर तूप आमच्या घरात फक्त राजूचे पप्पा खातात आणि मग त्याच्यासाठी मला जितकं लागतं ना तितकं मी बनवून ठेवलं होतं आणि आता ते संपलंय. म्हटलं चला आता इथून पुढं आपण साय जमा करायची 15 दिवसाची आणि तूप परत काढून ठेवायचं. त्याला खूप आवडतंय ना. आम्हाला दोघं मायलेकाला वाससुद्धा चालत नाही. जेव्हा मला तूप काढायचं असलं ना तेव्हा मी तोंड बांधून तूप काढते. मला जमतच नाही आणि राजवीर तर घरात पण येत नाही. त्याला पण
तुपाचा हात जरी लागला तरी तो खात नाही. असं आमचे दोघं मायलेकाचं आहे आणि त्याला प्रचंड तूप आवडते. वरण वगैरे जर बनवलं तर ते खूप तुपं मागतात आणि आम्हाला दोघाला अजिबात चालत नाही असतं. मला कोणतीच गोष्टीचं इतकं त्रास होत नाही तितकं मला तुपाचा वास येतोय ना तेव्हा होते. मला जमत नाही ते. नाहीतर मी कोणतीच खाण्याची वस्तू असू द्या कधीच असं हे करत नाही, घृणा करत नाही किंवा असं नाव ठेवत नाही. मी म्हणते की अन्न आहे तो आणि आपण त्याला कधीच नाव ठेवायचं नाही. माझ्या आईनं पहिल्यापासून आम्हाला तेच शिकवलंय की कधीच अन्नाचं म्हणजे असं तिरस्कार करायचं नाही. जे आहेत ना त्याचं व्यवस्थित आपण खाऊन घ्यायला पाहिजे, कधी नाव ठेवायचं नाही. तर हे माझ्या डोक्यात नेहमी राहतं. का तर मोठ्या माणसानं जे आपल्याला पहिल्यापासून शिकवलेलं आहेत ना ते आपल्या डोक्यात राहतं आणि आपण तसंच करायला बघतो आणि तसंच आपल्यासोबत पण घडतं मग. तर मी कधीच आहे ना म्हणजे कोणतंही काही पण असू द्या कधीच फेकत नाही. 4 वेळेस विचार करते आणि तेव्हा मी टाकते. तर इथे ना मला पास्ता खायचं होतं आता संध्याकाळचं. तुम्ही म्हणणार की ही बाई काही पण खाते खरंच. तर मला ना ती भाजी बघूनच पोट भरून जातं. मला खायची नसतं. ती खायला खूप छान लागते पण मी पहिले खूप खाल्लेली तर आता नको नको वाटते. तर इथे ना पास्ता उकळायला टाकलंय. म्हटलं नंतर त्याला फोडणी वगैरे देईल किंवा फ्राय करेल. तोपर्यंत पाणीसुद्धा आलं होतं आमचं आणि पाणी भरायचं होतं. आता पाणीचं काम आहे ना राजूच्या पप्पाला मी लावणार होते पण त्यानं काही भरलं नाही. नंतर मलाच भरावं लागलं. किचन ओटा स्वच्छ केला. सगळं काही आता आवरलेलं होतं. म्हटलं चला सगळं पाणी भरून घेते. पाणी वगैरे भरून घेतलं. जेवणसुद्धा आमचे झाले होते. आता ना मला सकाळची सुद्धा तयारी करून ठेवायची होती. का तर भाजीसाठी काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. सकाळीच आपल्याला उठल्याबरोबर तोच प्रश्न पडतोय. तर मी रात्रीच असं काही ना काही तयारी करून किंवा उद्या हेच भाजी बनवायची म्हणून तयार करून ठेवते. तर मला ना कडधान्य कधी-कधी मी बनवते आणि मम्मीनं गावाकडून दिलेलं आहे म्हणून मला काही वाटत नाही. थोडेसे भिजू घातले की सकाळी भाजी होऊन जाते आणि डायरेक्ट असं शिजतं पण मुंगाला डायरेक्ट आपण पातेल्यात म्हणजे शिजवलं कुकरमध्ये तर शिजून जातात. पण मला असं वाटतं की भिजून शिजवलं तर लवकर शिजतात आणि टेन्शनच राहत नाही. म्हणून रात्रीचे ना थोडेसे मी भिजू घातले होते. मोड काय त्याला येणार नव्हती मला माहिती होतं पण जसलं आहे तसं म्हटलं घरचं आहे, घरचं भिजवलेलं छानच असतं. व्यवस्थित इथं भिजून आता ठेवून दिलंय आणि राजवीर आणि त्याच्या पप्पाचं काहीतरी वेगळंच चालू असतं. संध्याकाळचं दोघं बाप लेकायचं नाही एवढंच चालू असतं की तू अभ्यास कर, अभ्यास केल्यावर मी तुला मोबाईल दाखवणार. तो वेगळंच काहीतरी कॉमेडीचं आहे ते दाखवतात आणि मगच तो झोपतोय. तर तो केव्हाच बोलतोय मम्मी कधी झोपतेस? आपण जर झोपत नाही तोपर्यंत तो पण नाही झोपत. रात्रभर फिरणार आपण जर नाही झोपलो तर असं त्याचं आहे. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला आता इथंच एंड करते. बाय.